ठाकरेंचं अस्तित्व संपवणारा अजून जन्माला आला नाहीये. समोर बसलेली जनता हेच ठाकरेंचं अस्तित्व आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. आणि जयंतराव, भावकी एक झालेली, आता गावकी पण एक होते. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसलेत, हे खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा मेवाभाऊ असा उल्लेख करण्यात आला. मेवाभाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. शाहीर अमर शेख हा महाराष्ट्र प्रेमी मुसलमान सुद्धा होता आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहिलाय का आज मराठी माणूस? दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं, हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणारा अमर शेख. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? दरम्यान आम्ही केलेली कामं आणि महायुतीनं धुवून टाकलेली कामं समोर ठेवा. उद्धव ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं. आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर. नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. त्यामुळे आपण पाहतोय की सध्या उद्धव ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं. आपण जगायचं कसं ही ठरवणारी ही निवडणूक आहे असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेतून सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत का ते आधी तपासा. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. कालच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीसह अनेक नेत्यांना सुद्धा आपल्या धारेवर धरलं होतं. पावत नेमकं ठाकरे काय म्हणाले. आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर. नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत. दरम्यान चोरलेला पैसा मला नको, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना उत्तर दिलंय. चेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान केलंय. मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री काय उत्तर देतात या ठिकाणी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चोरलेला पैसा मला नको असं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना उत्तर दिलंय. चेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलंय. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना हे आव्हान दिलंय.
उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेतून विरोधकांवरती टीकेचे बाण सोडले. चेला चपाट्यांचं हिंदू मुस्लिम वगळता केलेलं भाषण दाखवा, 1 लाख रुपये देतो अशी ऑफरच थेट उद्धव ठाकरेंनी दिली.